यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. आमचे मित्र रवी अण्णा मोरे हे रंभापूर ते वारखेड या रस्त्यासाठी, जो रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होता आहे, या रस्त्यावर अनेक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले, ज्यांचं काही घेणं देणं नाही, ज्यांना फक्त अकोटात बियाणे घ्यायसाठी यावं लागते, पेट्रोल भरण्यासाठी यावं लागते, दवाखान्याच्या कामासाठी यावं लागते, तहसीलच्या कामासाठी येतात. असे लोक तिथं मृत्यू पावले, ज्यांचं काहीच घेणं देणं नाही. शासनाने याच्यावर हजारो कोटी रुपये मंजूर केले, परंतु हे जे ठेकेदार आहेत या कामाचे, मी या ठेकेदारांना नालायक ठेकेदार म्हणतो. तुम्हाला किती पैसा पाहिजे, किती पैसे पाहिजेत तुम्हाला शासन एवढा पैसा देत असताना सुद्धा तुम्ही ह्या रस्त्यात संपूर्ण शेतातली माती भरली खाली. जसा आज अकोला रोड प्रत्येक जागी भेगा मारू राहिला, जसा शेगाव परतवाडा रोड हा प्रत्येक जागी भेगा मारू राहिला, तशीच अवस्था या रोडची सुद्धा, हा रस्ता झाल्यानंतर सुद्धा 1-1.5 वर्षात या रस्त्याची अवस्था सुद्धा तशीच होणार आहे. तुम्ही शेतातली काळी माती भरली या रोडच्या खाली. कोणी या रस्त्यावर इंजिनियर नसते, फक्त मजुराच्या भरोशावर या रस्त्याचं आणि अतिशय संत गतीनं काम चालू आहे. ठेकेदारांना शासनाने एवढा पैसा दिल्यानंतर सुद्धा माझं मत आहे की जो कॉन्ट्रॅक्टरदार आहे, ठीक आहे, तू खूप मोठा श्रीमंत असेल, तुझ्या घरचा, तुला काही गरज नसेल, तुझ्या बापाने लय प्रॉपर्टी कमावून ठेवली असेल, अबे तुझ्याकडून नाही होत तर डिवाईड कर, 5-5, 2-2, 3-3 किलोमीटर. बाकी लहान ठेकेदार आहेत, ते छोटे ठेकेदार, त्यांना कामाला त्यांच्या हातून करून घे. तुझे 100 जागी कामं चालू आहेत, तुला वेळ नाही आहे काम करायसाठी, पण तुला वेळ एवढाच आहे फक्त की लोकांचे जीव गेले पाहिजे. तुम्ही फक्त इथं तमाशासाठी हा रस्त्याचं काम सुरू करायला आहे. काही आवश्यकता नव्हती, काही कोणाची मागणी नव्हती अकोटच्या कोणत्या नागरिकाची की हा रस्ता आम्हाला सिमेंटचा पाहिजे म्हणून. तरीसुद्धा तुम्ही सिमेंटचा रस्ता मंजूर केला. तुम्ही याच्या समोरचा रस्ता पहा, रंभापूरच्या समोरचा, तो डांबराचा रस्ता आहे, अतिशय चांगला रस्ता आहे तो. आणि हा रस्ता इथं जो होता अगोदर डांबराचा रस्ता, तो सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा होता. परंतु तुम्ही ठेकेदार, तुमची जे मिलीभगत आहे सर्व ठेकेदाराची, तुमच्या ह्या चुकीच्या नालायकपणामुळे लोकांनी, या रस्त्यावर अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. आणि आता पावसाळा सुरू होत आहे, धुळीनं एवढे परेशान झाले लोक, धुळीनं रस्त्यानं तुम्ही जा, लहान मुलं, आमच्या महिला भगिनी असतात मोटरसायकलवर बसलेल्या, धुळीने एवढे परेशान झाले की कित्येक लोकांना आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करायला लागलं. लहान जे काही आपले बुजुर्ग लोक आहेत, काही ज्येष्ठ माणसं आहेत, त्या माणसांना कोणाला कंबरदुखीचा त्रास सुरू झाला, कोणाला मणक्याचा त्रास सुरू झाला, कोणाचं कंबरनं मोडलं, कोणाचा पायाची हड्डी मोडली. हे पाप तुम्ही काहून घेऊन राहिले? तुम्ही हे पाप करू राहिले. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही. जो कोणी या कामाचा ठेकेदार असेल, आमचे रवी अण्णा उपोषणाला बसले, खरोखर रवी अण्णाचं मी इथं मनापासून, हृदयापासून स्वागत करतो की त्या माणसाला कोणती निवडणूक लढायची नाही आहे, कोणत्या राजकारणात पडायचं नाही आहे. ते पत्रकार आहेत, जागृत पत्रकार आहेत अकोटातले, आणि जागृत पत्रकार आहेत, जागृत नागरिक आहेत ते, म्हणून इथं ते बसले. आणि विशेष म्हणजे आमरण म्हणजे पोटात त्यांच्या पाण्यात अन्नाचा दाना सुद्धा नाही आज दिसला. शासनानं पत्र पाठवलं, हे पत्र पाठवलं त्यानं की हे तुम्ही मागं घ्या, आम्ही कारवाई करतो. हे असे नाटकं लय करतात. हे ठेकेदाराची सारी मिली भगत आहे. हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे, यांना पैशाची काही गरज नाही आहे, हे लोकांची जीवाची करतात. तुम्हाला जर करायचं होतं काम हे, तर 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर करा, पुरा रस्ता खोलून टाकला, सारा धिंगाणा करून टाकला रस्त्याचा. जिथं गड्डेन गुड्डेन
खाली धूळ मातीने आता पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात काय व्यवस्था राहणार आहे? गाड्या लोक अक्षरशः लोक गाड्याहून पडतील या रस्त्यानं. इथं कोणी सुपरवायझर नाही, इथं कोणी नियोजन करणारा माणूस नाही आहे. फक्त हे राम भरोसे काम चालू आहे सर्व. आणि या राम भरोसे कामाला लगाम लागण्यासाठी आमचे मित्र रवी अण्णा बसले इथं. मी रवी अण्णाचं पुन्हा इथं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की कमीत कमी रवी अण्णामुळे हे जे मस्जिद आलेले ठेकेदार आहेत त्यांना एवढी जाणीव राहणार की अकोटातली लोक जिवंत आहेत म्हणून. मी माझं समर्थन करतो रवी अण्णाला या उपोषणासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.